मुंबईच्या सायनमधील षण्मुखानंद सभागृहात आज अजित पवार गटाचा मेळावा। सभागृहाबाहेरील बॅनरवर झळकलेत नवमलिकांचे फोटो। मलिक मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। अजित पवार गटाचा आज मुंबई आणि कल्याणमध्ये मेळावा। मेळाव्यासाठी अजित पवार सभास्थळी रवाना। अजित पवारांचं मुलुंड टोल नाका परिसरात जंगी स्वागत। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक। लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीतल्या बैठकीत चर्चा होणार। नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा। जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सोलापूरच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दगडफेकीचा प्रकार समोर। 15 जणांवर गुन्हे दाखल। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती आटोक्यात। राहुल नार्वेकर आजारी पडले, हा देखील राजकीय भूकंप। आमदार अपात्रतेच्या निकालावरून संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला। ईव्हीएम संदर्भात संपूर्ण देशात संशयाचं वातावरण। भाजपकडून ईव्हीएम बाबत फक्त ढोल वाजवण्याचं काम। ईव्हीएम वरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। तर इंडिया आघाडीच्या बैठकीत ईव्हीएम विरोधी ठराव पारित। राऊतांची माहिती। 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून दिखावा केला। आम्ही दिखावा करत नाही तर रस्त्यावर उतरून काम करत आहोत। विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। राज्यातले घटनाबाह्य मुख्यमंत्री भ्रष्टाचारी, ज्यांनी घोटाळे केले त्यांना आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये टाकणार। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। नरिमन पॉइंट परिसरात शिंदेंचं स्वच्छता अभियान। अजित पवारांच्या कामाची स्टाईल आता मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली। अजितदादांसारखे आता शिंदेही सकाळी लवकर उठून कामाला लागतात। सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं कौतुक तर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। विरोधकांचा विषय संपला, मराठ्यांना आरक्षण मिळालं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। आता सरसकट आरक्षणासाठी मराठ्यांची लढाई सुरू असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा आज 4था दिवस। दौऱ्यात मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाशी संवाद। जालन्याच्या भांबेरी या गावात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण द्या, पण ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। ओबीसी मेळाव्यात भुजबळांचा ठाम निर्धार। कुणीही आडवा आलं तरी ओबीसीतून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार। जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। आरक्षणाची मागणी कायद्यात बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार। अजित पवारांचा जरांगेंना सवाल। आरक्षणाची मागणी करता पण कायद्याच्या चौकटीत बसतं का ते पहा। पवारांचं वक्तव्य। पंढरपूरनंतर आज नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा। मेळाव्याला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। मेळाव्यात प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे लक्ष। धुळ्यात 25,000 मराठा बांधव मुंबईला जाणार। सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप पाटोळे यांची माहिती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद। तुम्ही थंड का बसलात, कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून राम कदमांचं उद्धव ठाकरेंना पत्र। नितेश राणेंकडून जितेंद्र आव्हाडांचा जितुद्दीन असा उल्लेख। हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर ठरलेला कार्यक्रम करा। आव्हाडांनी श्रीरामांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणेंची टीका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यात बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन। यानंतर पुण्यातच नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरी चिंचवडमध्ये आज प्रकट मुलाखत। दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन। सरकार हे विष कन्येसारखं। सरकारी अधिकाऱ्यांमुळे डोक्यावरचे केस उडून जातात। 12 वर्षांपासून बंद असलेल्या भंडारा पवनी रस्त्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य। खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती गोठवली। आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ही कारवाई। सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध। राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात जामीन देण्यास सरकारचा विरोध। 9 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। अभिनेते किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश।
उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. नाशिकच्या गोदावरी नदी तीरावर महाआरतीही करणार. भाईंदरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. बजरंग दलानं केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. आव्हाडांनी श्रीरामांबद्दल वक्तव्य केल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात कल्याणमध्ये मनसे आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हनुमानाची गदा देऊन मारहाण. भाजप आमदार सुनील कांबळेंच्या विरोधात पुण्यात पोस्टरबाजी. सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधून निषेध. अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांवर कारवाई सुरू. 4 अंगणवाडी सेविका सेवेतून बडतर्फ तर 2500 अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू होण्याची नोटीस. सांगलीत शिंदेगडाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा. सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा. शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित राहणार. कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा. बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार. नागपूरमधल्या लक्ष्मीनगर झोनचा 8 ते 12 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा खंडित. जलकुंभाच्या स्वच्छतेसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिकच्या मनमाड, चांदवडसह ग्रामीण भागात अवकाळीच्या हलक्या सरी. अवकाळीचा पिकांना फटका बसणार. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात. बुलढाण्याच्या नांदुरातील खंडाळ्यात शेतकऱ्यानं 5 एकर गव्हावर फिरवलाय ट्रॅक्टर. अतिवृष्टीचा पिकांवर परिणाम तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात गहू पिकावर खोड अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना उत्पन्नात घट होण्याची भीती. शेतकरी संकटात. भुसावळ विभागातून जाणाऱ्या 6 रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट. अयोध्या धर्मस्थानकामध्ये इंटरकॉलिंगच्या कामासाठी ब्लॉक घेणार. 6 रेल्वे गाड्या सोलापूरवरून माघारी फिरणार. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील कोलारा इथं जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या बदलीविरोधात ग्रामस्थ आक्रमक. शिक्षकेची बदली रद्द करण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील शहापूरमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. 6 जणांवर गुन्हा दाखल. नांदेडच्या वसंतनगर, बाबानगर भागात पार्किंगमधील गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड. मध्यरात्री 8 4-चाकी या गाड्यांची टवाळखोरांकडून तोडफोड. नाशिकच्या मालेगावात निवडणुकीच्या कामात कसूर केल्यानं 14 BLOवर गुन्हा दाखल. बैठकींना गैरहजर राहणं, नोटिसींना प्रतिसाद न दिल्यानं कारवाई. अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था. जेवणासाठी 20 लाख पत्रावळी अयोध्येत दाखल. अयोध्येत 40 ते 42 ठिकाणी भाविकांच्या जेवणाची व्यवस्था. अयोध्येत भारतातील सर्वात मोठी फ्लोटिंग ओव्हर ॲडव्हर्टायझिंग स्क्रीन दिसणार. 12-20 तारखेला होणारा राम मंदिर सोहळा या स्क्रीनवर पाहता येणार. कल्याण पूर्वेत अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारणार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते पायाभरणीचा शुभारंभ. जळगावच्या मुक्ताईनगरात श्रीराम कलश यात्रा संपन्न. शहरात ठिकठिकाणी कलशाचं पूजन. भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनजवळील राम मंदिरातून पांडुरंग पालखी दिंडी. वडाळ्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडीचं आयोजन. बुलढाण्यातील स्वाभिमानीच्या आत्मक्लेश परिवर्तन पदयात्रेत नवरा नवरीची हजेरी. 2 किलोमीटर पायी चालून नोंदवलाय सहभाग. जळगावातील मुक्ताई मंदिरात संपलाय. एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. कीर्तनाच्या गजरात पालख्या मंदिर परिसरात दाखल. नाशिकच्या सटाण्यात देव मामलेदार यात्रोत्सव संपन्न झाला. शासकीय अधिकारी आणि विश्वस्तांच्या हस्ते महाअभिषेक पूजा. पुण्याच्या स्वराज्य संघाकडून शिवनेरी ते पुरंदरपर्यंत पालखी सोहळ्याला सुरुवात. चाकणच्या संग्रामदुर्गात पालखीचं भव्य स्वागत. अहमदनगरला सायकलिंग क्लबच्या वतीनं सायक्लथॉन स्पर्धेचं आयोजन. विविध गटातील सायकल शर्यतीला सुरुवात. आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द. मुंबईत हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा. पालिकेनं ठोस पावलं उचलल्यानं हवेचा दर्जा सुधारला. मुंबईमध्ये कचरा करणारे महापालिकेच्या रडारवर.
दीड महिन्यात 32 लाखांचा दंड वसूल. तलाठी भरतीच्या परीक्षेत मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क पडल्याचा प्रकार समोर. नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता. 2024-25 मध्ये महानगरपालिका रंगभूमी करात वाढीचा प्रस्ताव. मुंबईत 9 कोटींच्या कोकेन ड्रग्जसह 2 परदेशी नागरिकांना अटक. डॅनियल नायमेक असं आरोपीचं नाव असून नायजेरियातील रहिवासी. आज कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात. पहाटेपासूनच मॅरेथॉनमध्ये कोकणकरांचा सहभाग. मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षात 2,50,000 वाहनांची नोंद. मुंबईतील वाहनांची संख्या 46 लाखांच्या घरात. ठाणे महानगरपालिकेचं 225 कोटींचं लक्ष्य असताना केवळ 71 कोटींची वसुली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं उत्पन्न आणि खर्चाचं गणित जुळेना. अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह छपाई करणाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. सुशोभीकरणाला अडचणी येत असल्यानं पालिकेकडून नोटीस. मुलुंड ते ठाणे विस्तारित ठाणे स्टेशनचं काम वेगात सुरू. प्रस्तावित स्थानकाला जोडणाऱ्या 3 रस्त्यांवरील एका रस्त्याचं काम वेगानं सुरू. मुंबईच्या परळमधील केईएम रुग्णालयातील रुग्णमित्र डेस्कला रुग्ण आणि नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद. डेस्कमुळे रुग्णांना सुविधा मिळत असल्यानं नातेवाईकांकडून समाधान व्यक्त. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर. अक्कलपाडा उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावं. आमदार कुणाल पाटील यांची मागणी. राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. शनिवारी राज्यात 154 नवीन रुग्णांची नोंद. एक देश एक निवडणूकवर जनतेची मतं जाणून घेणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नोटीस जारी. केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. गोंदियात हवामान बदलामुळे सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी. भंडाऱ्यात ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्याला मोठा फटका. बाजारात आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. भंडाऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप पिकांचं अंतिम भाव जाहीर. तर खरीप पिकांच्या उत्पादनावर खरीप पिकांचे 96 पैसे अशी पैसेवारी घोषित. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गैरसोय. अभ्यासासाठी जागाच नसल्यानं रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना करावा लागतोय अभ्यास. गोंदियात आतापर्यंत 19,97,000 क्विंटल धानाची खरेदी. तर 59,088 शेतकऱ्यांकडून धान विक्री. नांदेडमध्ये थंडीनं करडी पीक चांगलंच बहरलं. हरभरासह करडी मोठ्या प्रमाणात लागवड. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फायदा. चंद्रपुरावरील व्याघ्र प्रकल्पात वाघ पाण्याची बाटली घेऊन फिरतानाचा फोटो. सफारी दरम्यान प्लास्टिक वापरण्यास बंदी असतानाही पर्यटकांकडून प्लास्टिकचा वापर. नाशिक पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या 3 कोटींचा मुद्देमाल फिर्यादींना परत. दागिने मोटारसायकल मोबाईलसह रोख रक्कम परत देण्यात आली. शहादा तालुक्यात कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत धूळ खात. कोठली इथं जिल्हा परिषदेच्या वतीनं बांधण्यात आली होती इमारत. नंदुरबार तालुक्यातील धानोरा इथं पार पडला शिंदेगडाचा कार्यकर्ता मेळावा. संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात होणार प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा भव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. धुळ्यात सेंट अँथनी स्कूलच्या वतीनं भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 2150 प्रयोग विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनात सादर. वाशिमच्या वाईमध्ये अक्षदा कलशाचं जोरदार स्वागत. वाईमध्ये गावकऱ्यांनी कलशाची काढली मिरवणूक. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर. अक्कलपाडा उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावं. आमदार कुणाल पाटील यांची मागणी. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5,311 घरांसाठीची सोडत रखडलेलीच. प्रशासकीय कारणं देत सोडत पुढे ढकलण्यात आली. नवी मुंबईत एसएससी सराव परीक्षेचा आज भव्य शुभारंभ. सराव परीक्षेत नवी मुंबईतील असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग. दिल्लीत सरकारनं शाळांना सुट्टी वाढवण्याचा आदेश मागे घेतला. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 10 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश. अयोध्या विमानतळावरून लवकरच उड्डाणं सुरू होणार. आठवड्याभरात नियमित उड्डाणं सुरू होणार. बांगलादेशात आज सार्वत्रिक निवडणुका. शेख हसीना चौथ्यांदा सत्तेवर येण्याच्या तयारीत.
पंतप्रधान शेख हसीना या आणि त्यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखालील युती सलग चौथ्यांदा सत्तेत परतण्याची तयारी. मालदीवच्या राष्ट्रपतींसह अनेक सरकारी वेबसाईट्स ठप्प. सायबर हल्ल्याच्या भीतीनं मालदीव सरकारच्या अधिकृत वेबसाईट्स बंद.